आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अकोल्यात प्रचार सभेत भाषण करताना विविध विकास योजनांची माहिती दिली आणि शहराच्या उज्ज्वल भविष्यासंदर्भात अनेक घोषणा केल्या. फडणवीस म्हणाले, या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे 60 पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील. ही निवडणूक 40 ते 45% नागरिकांवर थेट परिणाम करणारी आहे, कारण यावेळी शहरी विभागाचे मुद्दे केंद्रस्थानी आहेत. वर्ध्याचे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ आपला 29वा स्थापना दिन 7 ते 10 जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करीत आहे. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ऑनलाईन माध्यमातून उपस्थित असतील, तर विशिष्ट अतिथी म्हणून माजी केंद्रीय शिक्षण मंत्री डॉक्टर रमेश पोखरियाल निशंक उपस्थित राहतील. पुस्तक संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं विद्यापीठातील बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता भवन परिसरात 7 ते 10 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय पुस्तक मेळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी टंचाईग्रस्त गावातील प्रस्तावित सर्व कामं पूर्ण होणं आवश्यक आहे, असं वर्ध्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी सांगितलं. पंचायत समितीच्या सभागृहात वर्धा तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाईचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. 68व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय लष्कराच्या अजय कुमार यानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकलं आहे. रेल्वेच्या शुभम बिस्ला यानं रौप्य तर हरियाणाच्या अनमोल जैननं कांस्य पदक जिंकलं. कर्नाटकच्या जोनाथन गॅविन अँटनी यानं उत्कृष्ट कामगिरी करत युवा आणि कनिष्ठ गटांमध्ये सुवर्णपदकं जिंकली. आज भंडारा जिल्ह्यात 10 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भात सर्वत्र किमान तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. मागील काही दिवसात सातत्यानं निचांकी तापमानाची नोंद झालेल्या गोंदिया जिल्ह्यात आज 12.2 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली, तर नागपुरात 15.2 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं. दरम्यान विदर्भात कमाल तापमान मात्र स्थिर आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.